कर्मचारी आहोत. 7 तारखेला आम्ही विनायक लोंढे यांची डेट ऑफ कनेक्शन पासून सप्लाय खंडित असल्यामुळे व त्यांच्याकडे ते त्यांच्या घरी दारू विकण्याचा धंदा करतात. आटा चक्की आहे व लाकडाचा टाल आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यावर 126 अंतर्गत वीज चोरीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर सदर कर्मचारी यांनी 7 तारखेला सायंकाळी माझे स्टाफ श्री विकास शिंदे यांना फोन करून अवाच्य शब्दात बोलले, कमरेच्या खालच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली व जर माझी लाईन चालू केली नाही तर बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही काम करू शकणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर 8 तारखेला ते आमच्या कार्यालयात आले व त्यांनी माझ्या कार्यालयात असून मला पण खूप घाणेरड्या शिव्या दिला त्यांच्या व त्यांच्या पत्नीने. त्यानंतर ते केज उपविभागीय कार्यालयामध्ये गेले आणि तिथे त्यांनी आमच्या सय्यद साहेबांनाही खूप शिव्या दिल्या. त्यानंतर काय म्हणतात अपंग माणूस आहे म्हणून आम्ही त्याला नजरअंदाज केलं. त्याच्यानंतर 10 तारखेला सदर व्यक्ती पुन्हा आमच्या कार्यालयात आला व त्यांनी म्हटलं की मी अर्ध बिल भरतो मॅडम, बिल लाईन चालू करून द्या. आम्ही त्याला पण होकार दिला, पण त्यांचं म्हणणं होतं की आमचं मीटर बदली करायचं नाही. आम्ही त्यांना सांगितलं की वरिष्ठांचे आदेश आहे 12 तारखेपर्यंत पूर्ण जुने मीटर बदलवायला आम्हाला सांगितलेलं आहे. तरी देखील सदर व्यक्तींनी आमचं काहीच ऐकलं नाही. त्यानंतर पुन्हा शिवीगाळ करून निघून गेलं. त्यानंतर रोजप्रमाणे आज सकाळी आम्ही जेव्हा आपापल्या कर्तव्यावर सर्वजण होतो तेव्हा ते पुन्हा आमच्या काय म्हणते कार्यालयासमोर आले व त्यांनी म्हटलं माझी लाईन चालू करून देता की नाही. आम्ही त्यांना नकार दिला. त्या कारणानं त्यांनी आजच्या तारखेलाच त्यांनी कॉपी इन्व्हर्ट केली की मी आंदोलन करणार. व त्यानंतर त्यांनी धारूर रोडवर रस्त्यावर अंथरुणं वगैरे टाकले व रस्त्यावर FIR नाही केली ना कोणी मरणार नाहीये, पण लाईट शिवाय लोक मरतात. पण तरी पण जर आम्ही जेवढे पोलीसवाले व आर्मी ऑफिसर्स समाजाचा कणा आहे त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट MSCBचे कर्मचारी आहे. कितीतरी कर्मचारी आमचे रोज लाईनवर काम करताना कर्तव्य बजावताना मरतात, जीवे भरतात, पण या लोकांना त्याचं काही पण नाही. हे लोक तो विनायक लोंढे आहे तो दारूचा धंदा करतो. त्या कारणाने पोलीस स्टेशन केस आम्हाला म्हणत आहे की तुम्ही जे पण आहे ते आपापसात सेटल करा. असं होणार नाही. जेव्हापर्यंत आमची FIR घेणार नाही पोलीस स्टेशन केस त्यापर्यंत केज उपविभाग येथील एकही कर्मचारी काम करणार नाही, आम्ही आश्वासन देतो.